हाय फ्रेंड, कशा आहेत तुम्ही? छान असणार, मी पण छान आहे. आज आपण बनवणार आहेत बेसनाचे लाडू. का तर उद्या माझ्या हब्बीचा बड्डे आहे, त्यामुळे मी त्यांना सरप्राईज देणार आहे. म्हणून मी बनवणार आहे तळलेले बेसनाचे लाडू. बघा, सगळं पीठ आपण गाळून घेतलेलं आहे. बेसन पीठ आहे, मी डीमार्टवरनं आणते. तुम्ही दळून पण आणू शकता. मी सगळं गाळून घेतलेलं आहे. आता आपण हे पातळ करणार आहे. पातळ का करणार आहे तर आपल्याला तळून बेसनाचे लाडू बनवायचे, त्यामुळे आपण हे पातळ करणार आहेत. पातळ म्हणजे आपण भजी बनवतो ना तसं पातळ करायचं. नंतर अशी भजे सारखेच करायचे. भजे तळून घ्यायचे आणि ते मिक्सरमध्ये बारीक करायचे. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे, तोपर्यंत तुम्ही थांबा. हे बघा, मी हे पूर्ण असं पातळ करून घेतलेलं आहे तळण्यासाठी. हे बघा, तुम्ही बघू शकता कसं पातळ झाले. तुम्ही घट्ट पण करू शकता, पण मी पातळ केलंय. बघा, तळण्यासाठी कढई पण ठेवलेली आहे. कढईमध्ये हे बघा, भरपूर असं तूप घातलेलं आहे. आपण खूप तूप घातलेलं आहे, कारण माझ्या आहुंना तूप आवडतो, त्यामुळे मी भरपूर असं तूप घातलेलं आहे. आणि हे नंतर तळून घ्यायचं, पूर्ण तळून घ्यायचं. जेवढं आपण सारण बनवलं तेवढं तळून घ्यायचं सर्व. नंतर मिक्सरमध्ये बारीक करायचं, भरपूर बारीक करायचं. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं बारीक करायचं. म्हणजे जसं आपण भाजणीचे लाडू बनवतो, बेसन पीठ भाजून आपण लाडू बनवतो ना, सेम तसंच लागते. फक्त थोडी चव वेगळी असते, कारण बघा ते भाजलेलं पीठ ना असं घशाला चिकटतं, तसं हे चिकटत नसतं. त्याच्यामुळे हे माझ्या मिस्टरांना आवडतो आणि मेन म्हणजे माझ्या मुलीला पण आवडतो. त्याच्यामुळे मला हे लाडू बनवायला लागतो. ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला थोड्या वेळाने. हे बघा, चांगल्या प्रकारे तूप गरम झालेलं आहे. आता आपण हे तळू शकतो. बघा तुम्ही मी कसं टाकते यात. खूप गरम झालेलं आहे बघा. असं शेवसारखं पाडून घ्यायचं छान. आवाज बघा किती छान होते. लाडू झाले का? तुम्ही पण नक्की या खायला. आमच्या विदर्भात ना असे लाडू बनवतात. भाजणीचे पण बनवतात, पण मेन तर हेच बनवतात. हे बघा, छान होतात ते. असं वर येणार आहे, दाखवते मी तुम्हाला. त्याला पण आहे आपल्या जवळ. हे बघा कसं छान असं भजनसारखं दिसते ना. तुम्हाला वाटत असं का भजीच तळती ही बाई, पण भजी नाही, त्यात काहीच नाही आहे. मीठ नाही, हळद नाही, काय नाही, फक्त बेसन पीठ आहे. बघा किती छान दिसते. हे थोडं लालसर होऊन द्यायचं. लालसर झालं का ते परातीत काढायचं. परातीतून काढून झालं का ते थंड होऊन द्यायचं. थंड झालं का थोडं हाताने बारीक करायचं आणि नंतर मग मिक्सरला लावायचं. ते पण मी दाखवणार आहे. हे बघा किती छान वास, खूप छान सुटले. फक्त यात ना मीठ आणि हळद नाही, त्याच्यामुळे काही चव लागणार नाही, काहीच नाही. मी तर खाऊन पण बघू शकत नाही, कारण मला उपवास आहे. आज विनायक चतुर्थी आहे, त्यामुळे बघा किती छान दिसते. तुमच्याकडे कसे करतात लाडू बेसनाची? अशीच करतात का? तेल अजिबात नाही आहे, सर्व तूप आहे. तुपामध्येच तळते मी, सर्व तूप आहे हे. हा, घरी नाही बनवलं, सर्व तूपच आहे. असंच हे सर्व प्रकारे तळून घ्यायचं आणि बारीक कसं करतात ते पण मी दाखवणार आहे. तोपर्यंत बाय बाय. बघा, एकीकडे तळणं चालवले आहे आणि एकीकडे मी बघा पाक बनवायला ठेवलेला आहे. बघू शकते तुम्ही कसं उखळते पाक. पाणी टाकले त्याच्यात 1.5 ग्लास आणि साखर टाकले 2 वाटी आहे. आणि व्यवस्थित सर्व बारीक करून घेणार आहे. सर्व बारीक करायचं हे. नंतर मग यात पाक टाकायचा आणि लाडू बांधायचे. हे बघा, सगळं बारीक करायचं. ओके. बघा, सगळे भजी आपले बारीक झालेले आहे लाडू बनवायसाठी. हे बघा, बघू शकता तुम्ही किती बारीक झालेले. हे बघा, हे खूप बारीक केलेलं आहे मी. आणि आपल्याला यात ना वेलची पण टाकायची आहे. तर वेलची बघा, मी अशी वेलची यात टाकले, सालासहित टाकले आणि यात मी साखर टाकते, कारण किती व्यवस्थित बारीक होतं. नाहीतर मग बारीक होत नाही, ते दाणे दाणे तसेच राहतात. आणि मेन म्हणजे
ड्रायफ्रूट्स हा का. हे बघा ड्रायफ्रूट्स पण बारीक करून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही. ड्रायफ्रूट यात टाकले आहेत. खोबरं पण टाकत असतात, पण खोबरं टाकलं का लवकरच लाडू खराब होतील, त्याच्यामुळे काही मी खोबरं टाकलं नाही. ड्रायफ्रूट्स घेतले आणि वेलची घेतले. हे बघा यात पाक घातलेला आहे, ड्रायफ्रूट आहेत आणि हे मी मिक्स करते. एक एक बदाम आणि काजू पण टाकू शकतो, पण ते एक एकच असतं ना, त्याच्यात ते काय बरं दिसत नसतं, त्याच्यामुळं मी ना बारीक केले आणि पूर्ण यात टाकले. हे बघा छान. आता मी लाडू बांधते, तोपर्यंत तुम्ही चहा वगैरे घ्यावा. हे बघा असे लाडू बनायचे. हे बघा असे लाडू बांधायचे असतात याचे, तळलेले बेसनाचे. ते पण असेच बांधतात, पण त्याला लई जोर लागतो भाजलेल्या बेसनाला. हे बघा अशा प्रकारे बांधायचे. हे बघा कसं दिसतोय छान गोल गोल दिसतंय का तुम्हाला. हा बघा हा. हे बघा अशा प्रकारे आपले लाडू बनून तयार झालेले आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत जय श्री महाकाल. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.